तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाडव्याला, दिवाळीला किंवा आपल्याकडून ज्या काही लोकांनी मशिनरीज खरेदी केलेल्या आहेत बॅक रोटरी सेगमेंटमध्ये, यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे की प्रत्येकाला माझ्या अंदाने गडबडीमध्ये किंवा त्यांच्या लक्षात नसतं की बाबा आपल्या पॉवर विडरची निगा किंवा ऑइल बदली कशी राखायची. तर सगळ्यात पहिला तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. हे इंजिन येतं, त्याच्यानंतर हा मिडल गिअरबॉक्स येतो आणि हा रोटर ऑइल येतो. ह्या तिन्ही ठिकाणी ऑइल बसतं. तर ऑइल कुठे कुठे असणार ह्याचं? ह्या इंजिनमध्ये तुम्हाला 1650 ml ऑइल घालायचं आहे. ऑइल काढायचं आहे. इथं एक नट आहे, त्या नटामधून ऑइल काढायचं. ह्या नटातून ह्या गेजमधून घालायचं ऑइल आणि सेम पलीकडं तुम्हाला एक गेज असणार आहे, त्या गेजमधून तुम्ही बघू शकताय. लक्ष द्यायचं, 1650 ml 20W 40 नंबरचं ऑइल. आणि ऑइल बदली करताना हा जो नट आहे, या नटातनं ऑइल फिल्टर असतो, हा काढायचा. हा दात घासायच्या ब्रशने किंवा कोणत्याही ब्रशने डिझेलने स्वच्छ करायचा आणि परत फिटिंग करून टाकायचा. ज्या टायमाला तुम्ही ऑइल इंजिनमधलं काढणार आहे त्या टायमाला डिझेल फिल्टर असतो टाकीमध्ये. दर 6 महिन्यानंतर ना टाकीतला फिल्टर बदलणे. एअर क्लिनरचं ऑइल दर 2 ते 3 दिवसाला क्लीन करून बदलणे, एवढं लक्ष ठेवायचं. आणि हा फॅन असतो, ज्या टायमाला तुम्ही इंजिन कूलिंग होतं त्या टायमाला ह्याच्यातून चगळ किंवा तुमचा कचरा बिचरा आत ओढला जातो, त्या टायमाला हा फक्त पूर्ण क्लीन करून ठेवायचा, एवढं लक्षात असू दे. दुसरी गोष्ट, हा गिअरबॉक्सला मिडल गिअरबॉक्स इथे बसणार 90 नंबर 2 लिटर 400 ml बसतं. 2 लिटर 400 ml म्हणजे अर्धा लिटरला 100 ml कमी. 90 नंबरचं ऑइल घालायचं. किती? 90 नंबर इथून घालायचं आणि खालून प्रत्येक तळामधून ऑइल काढायचं असतं. हे झालं ह्या मधल्या गिअरबॉक्सचं. दुसरं येणार ते म्हणजे पाठीमागचा रोटरी गिअरबॉक्स. या रोटरी गिअरबॉक्समधून ह्या वरच्या नटातून ऑइल घालायचं. 2 लिटर 100 ml 2 लिटर 100 ml 90 नंबर घालायचं. याच्यामध्ये तुम्ही 90 नंबरमध्ये मॅक, विडॉल, कॅस्ट्रॉल ह्या कंपनीचं ऑइल वापरू शकता. इंजिनला शक्यतो करून ब्रँडेडच ऑइल तुम्ही वापरा, बरं होईल. कारण जेवढं चांगलं ऑइल इंजिनला वापरशील तेवढं तुमचं इंजिनची कपॅसिटी आणि इंजिनचं लाईफ ही चांगली दिवस राहते. दुसरी गोष्ट, इंजिनची ऑइल बदली तुम्ही करताना ह्याच्यामध्ये बघायला जर गेला तर नवीन घेणाऱ्या माणसासाठी पहिली ऑइल बदली ज्या टायमाला डेमोला माणूस येतो किंवा ज्या टायमाला तुम्ही एक 10 लिटर डिझेल एमटी फिरवता त्या टायमाला इंजिनचं ऑइल बदलायचं. त्याच्यानंतरनं 2 एकरानंतरनं 3 त्याच्यानंतरनं तिसरी 3 एकरानंतरनं आणि रेग्युलर 4 एकर दुवारणे म्हणजे 8 एकर सिंगल हँड झालं की इंजिन ऑइल बदली करायचीच म्हणजे करायचीच. त्याच्यानंतरनं गिअरबॉक्सची मशीन घेऊन गेल्यानंतरनं 20 दिवसानं, त्याच्यानंतरनं 1.5 महिन्यानं आणि रेग्युलर 4 महिने झाल्यानंतर गिअरबॉक्सची ऑइल बदली करायची. प्रत्येक ठिकाणी अवताला जाताना इंजिनचं ऑइल हे आणि गिअरबॉक्सचं ऑइल चेक करूनच रानामध्ये जावावे अशी नम्र विनंती. तरी काय अडचण वाटल्यास दुकानच्या कोणत्याही नंबरला कॉल करा, पुरेपूर तुम्हाला माहिती भेटेल.